ताड़ी बजाओ। वीरभद्र वीरभद्र वीरभद्र। हे भोलेनाथ वीरभद्र, हे भोलेनाथ, हे भोलेनाथ, मला मला माझं आव्हान माझे आव्हान कशासाठी केले सांगा. सांगा तुम्ही लोक, लवकर सांगा. लवकर सांगा. भोलेनाथ म्हणता, हे वीरभद्रा, तुझं आव्हान याच्यासाठी केलं, तुझे आव्हान यासाठी केलं जा दक्ष प्रजापतीच्या घरी यज्ञ सुरू आहे. दक्ष प्रजापतीचे यज्ञ सुरू आहे. आत्ताच्या आत्ता जा. आत्ता जा. त्या दक्ष प्रजापतीचा यज्ञ विध्वंस करून घे. आणि त्याला जिवंत सोडू नको. त्याला ठार मार. आणि तुरंत ये. जशी आज्ञा स्वामी. आता जातो मी. जा. अरे कोणीकडे जात आहे? अरे इकडेच याच्याकडे एक द्या फरशी. आता इतर तिथंच पकडा दोघे जण. आता लढाई होते दक्ष प्रजापती आणि वीरभद्राची. हे दक्ष प्रजापती, हे दक्ष प्रजापती, मी तुला सोडणार नाही. आणि माझ्या हातून तुला कोणी वाचवू शकणार नाही. माझ्या हातून तुला कोणी वाचू शकणार नाही. गाठ माझ्याशी आहे. खुर्ची बाजूला ठेवा. उचला तो आता. नाही कुंड उचला. महादेवा तुम्ही केलाच परवडा. आणि अशा वेळी जो रस्त्यामध्ये भेटते त्याचा वध करताय वीरभद्र. वीरभद्र ज्याचा वध करत आहे त्याच्या समोर कोणीही टिकू शकत नाही. अशा कालखंडामध्ये सगळ्याचा वध केलं वीरभद्राने. आणि दक्ष प्रजापती व वेळ आली. हे महाविष्णू मुझे बचाइए, मुझे बचाइए. हे महाविष्णू मुझे बचाइए. महाविष्णू म्हणत आहेत, तुझ्या पापाचा हंडा भरलेला आता तुला कोणी वाचवू शकत नाही. जशी करणी तशी भरणी. पाय लागले भरणी असं म्हणतो ना आपण. तुझ्या कर्माचे फळ तू स्वतःच भोग. आता याच्यातून तुला कोणी वाचवू शकणार नाही. आव्हान केलं महाविष्णूला, पण विष्णू कोटी आले नाही. आणि तो कोण? वीरभद्र त्या दक्ष प्रजापतीच्या पाठीमागे लागला. आणि दक्ष प्रजापती समोर येऊन चेतावणी देत आहे. हे दक्ष प्रजापती, हे जे तू केलं ना, हे बरोबर नाही. जे तुझ्या हातून कार्य घडलं, अरे जे तुझ्या हातून कार्य घडलं, तो मृत्यूला निमंत्रण दिलेला आहे. अरे तू मृत्यूला निमंत्रण दिलंय. माझ्या हातून, अरे माझ्या हातून तुला कोणी वाचवू शकत नाही. कोणी वाचू शकणार नाही. बाबा ताली वाजवा. असे कलाकार तुला जीवदान जरी, अरे तुला जीवदान तरी कसं देऊ मी? कसं देऊ तुला?
हा? कसा जाऊ तुला युद्धात? तू कर्मच तसे केलेलं आहे तू कर्म तसे केले. म्हणून मला महादेवानं अरे म्हणून मला महादेवानं कैलास पर्वतावर कैलास पर्वतावरून मला माझं आव्हान केलं कैलास पर्वतावरून माझे आवाहन केलं आणि मला आणि मला सांगितलं, मला सांगितलं, हे वीरभद्र, हे वीरभद्र, माझ्या सतीनं, अरे हे वीरभद्र, माझ्या सतीनं आपल्या देहाची, अरे आपल्या देहाची आहुती दिली हे तुझ्या यत्नामध्ये, आणि ते तुझ्या यत्नामध्ये, हे योग्य नाही. आणि हे योग्य नाही. तू पापी आहे, अरे तू पापी आहेस. तुला जगण्याचा अधिकार अरे नाही. तुला हे जगण्याचा अधिकार नाही. वा वा वा, ताडी बनवा. आता हा बोलत आहे काय दक्ष प्रजापती का कमजोर होता का? दक्ष प्रजापती काही कमजोर नव्हता. हे वीरभद्रा, हे वीरभद्र, तू मला कमजोर समजू नको. तू मला कमजोर समजू नको. माझ्याकडे जे शक्ती आहे माझ्याकडे जे शक्ती आहे कदाचित तुला माहित नसेल. कदाचित तुला माहित नसेल. माझ्या मार्गामध्ये तू आलेला आहेस. आलेला आहेस. माझा मार्ग मोकळा कर. माझा मार्ग मोकळा कर. जसा आला तसा परत जा, जसा आला तसा परत जा. नाही तर माझी चेतावणी आहे. नाही तर माझी चेतावणी आहे. तू आलास ना तू आलास ना तर युद्धाला सज्ज हो. युद्धाला सज्ज हो. वा वा. आणि अशा वेळी वीरभद्राने सांगितलं, दक्ष प्रजापती, हे दक्ष प्रजापती, तुझी चेतावणी मी स्वीकार करत आहो. अरे तुझी चेतावणी मी स्वीकार करतो. मी तुला ललकारत आहो. अरे मी तुला लवकर नाही. चल युद्धाला तयार हो. तुझ्या तयार आहे. हा, वा वा. मागे सगळं थोडंसं. हा. वा वा. वा वा. क्या बात है. आणि खेळ रंगात आला. खेळ रंगात आला. वीरभद्रानं दक्ष प्रजापतीला खेळवलं. शेवटी दक्ष प्रजापतीची शक्ती वीरभद्रासमोर कमी पडली आणि वीरभद्राने काय केलं, दक्ष प्रजापतीचं मुंडक हातामध्ये तलवार घेतलं आणि मुंडक उडवलं. बाबा, क्या बात है. मला चेतावणी देता होतास तू. तू मला चेतावणी दिलास. भोग आपल्या कर्माचे अरे कर्म भाऊ, हो. आपले कर्माचे फळ. देव. वा वा, अति उत्तम. ताडी वाजवून द्या. आणि अशावेळी वीरभद्र कैलास पर्वतावर गेला आणि महादेवाला सांगितलं, प्रभू, जो तुम्ही मला कार्य दिलं होता, प्रभू, जे तुम्ही मला कार्य दिलं ते मी पूर्ण केले ते मी आहे. पूर्ण केलं. मला आज्ञा द्या. मला आज्ञा द्या. तथास्तु महादेव. कल्याणमस्तु.
जा वीरभद्र जा. आणि अशा वेळी सर्व देवी देवतांनी आराधना केली भोले बाबाची. हे महादेव, हे नीलकंठ, दक्ष प्रजापतीचा यज्ञ अधुरा आहे, ते पूर्ण व्हायला पाहिजे. कारण यज्ञ अधुरा आहे, येणाऱ्या युगामध्ये यज्ञ कोणी करणार नाही, म्हणून दक्ष प्रजापतीला जिवंत करा, जिवंत करा. स्तुती केली भोले बाबाची. महादेव म्हणताय ठीक आहे, मी दक्ष प्रजापतीला जिवंत करतोय, पण माझ्या नंद्याची प्रतिज्ञा आहे, त्याला बोकडाचं डोकं लागेल. बोकडाचं नाही, डुकराचं लावा, पण जिवंत करा. कारण जिवंत केल्याशिवाय यज्ञ अधुरा आहे, तो यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. म्हणून भोले बाबांनी बोकडाचं मुंडक लावलं. कोणाला? सासऱ्याला. सासऱ्याला बोकडाचं मुंडक लावलं आणि पुन्हा जिवंत केलं. उठा 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 उठा. थांबा थांबा थांबा, तू किरीट काढून घे. बोकडाचं डोकं लागलं आणि भोले बाबा म्हणताय मामाजी आता पाहून घ्या आपला चेहरा. दक्ष प्रजापतीनं हात जोडलं. हे प्रभू, हे महादेव, माझं चुकलं, माझ्यामध्ये अहंकार होता, अभिमान होता. त्या अभिमानाचा जो ताटा होता तो ताटा मरण पावला, मला आता क्षमा करा. त्या ठिकाणी सुखदेव महाराज राजा परीक्षिताला वर्णन करताय. असे ही दक्ष प्रजापती आणि महादेवाची कथा आहे. सतीनं आपलं देह समर्पित केल्यामुळे पुढच्या सकाळच्या कथामध्ये जे 52 शक्तीपीठ आहेत, जे 52 शक्तीपीठ कशामुळे तयार झाले तर महाविष्णूनं जे सुदर्शन चक्रानं सतीच्या देहाचे तुकडे झाले, ते तुकडे 52 ठिकाणी जाऊन पडले, म्हणून त्या ठिकाणी 52 शक्तीपीठ तयार झालेले आहेत. 52 शक्तीपीठ तयार झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 आहेत, पण विदेश बाकीच्या ठिकाणी बाकीचे तुकडे जाऊन पडल्यामुळे त्या ठिकाणी शक्तीपीठ तयार झालेला आहे. अशा प्रमाणे त्या देवादिदेव महादेव भोले बाबाला अनन्य भावे शरण जाऊया. सुखदेव महाराज राजा परीक्षिताला वर्णन करतायत. राजन, आजची कथा, आजचा सत्र या ठिकाणी मी विराम देतो. आपण कथेला विराम देऊया. असा हा भोलेनाथ आदिशक्ती, त्या आदिशक्तीला आपण अनन्य भावे शरण जाऊया. सर्वांनी हात जोडावं. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. ये है कृष्ण कथा, ये है कृष्ण कथा, ये है कृष्ण कथा, ये है कृष्ण कथा. इसे श्रवण से मिट जाती है, इसे श्रवण से मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. ये कृष्ण कथा, 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 ये कृष्ण कथा. चला आरती करता हूँ. श्री